नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातल्या 4 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. पहिली बातमी आहे औरंगाबादमधली, कारण औरंगाबादमध्ये एसटीच्या महिला चालकांचं जे प्रशिक्षण होतं ते कोरोनाच्या नावाखाली थांबवण्यात आलेलं आहे. 32 महिलांचं प्रशिक्षण सुरू होतं, मात्र अचानक एक परिपत्रक काढण्यात आलं आणि हे प्रशिक्षण थांबवण्यात आलं. दुसरी बातमी आहे मालेगावमधली. मालेगावमध्ये युरिया मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कृषी मंत्र्यांच्या होम ग्राउंडमध्ये शेतकरी खतापासून वंचित आहेत, तर त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागणार आहे. पुढची बातमी आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. तर चौथी बातमी म्हणजेच श्रावणात होणार त्र्यंबकेश्वरची जी फेरी आहे ते यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. दरवर्षी 3ऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरची फेरीचं आयोजन केलं जात होतं आणि देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असत. यानंतर परभणीमधली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत, कारण परभणीमध्ये ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. परभणीच्या शासकीय रुग्णालयामधली ही धक्कादायक घटना आहे. परभणी शहरामध्ये त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू अगोदर रुग्णाने तयार केलेला व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे जर ऑक्सिजन अभावी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असेल तर प्रशासनाच्या सगळ्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला माहित आहे. ती ताजी बातमी असतानाच परभणीमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेली आहे. अर्धा घंटा झालं, ऑक्सिजन संपला. मी सरकारी दवाखान्याच्या ICU वॉर्डमधून बोलतो. जर मला काही काय झालं तर सगळी जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्याची राहील, डॉक्टरची राहील. मी अर्ध्या घंट्यापासून ऑक्सिजन संपला तरी पण आढळत आहे आणि मी डायलिसिसचा पेशंट आहे. 12 दिवस झालं माझं डायलिसिस झालं नाही. सगळी जबाबदारी या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलची, परभणी ICUची राहील. इथं फक्त 1-2 कर्मचारी, एखादी नर्स आहे, बाकी एक बी डॉक्टर येईना. 12 दिवस झाले मी इथं, 5-7 दिवस झाले मी इथं ॲडमिट आहे. तरी मला आज 12वा दिवस आहे. मला डायलिसिस नाही. ते म्हणते ती आता करतो मग करतो. तरी बी माझ्या जीवाचं काय झालं तर सगळी जबाबदारी या गव्हर्मेंट हॉस्पिटल, इथल्या कर्मचारी, इथले डॉक्टर्स आणि गव्हर्मेंटची जी जबाबदारी राहील. आपण बघितलं कशा पद्धतीनं या रुग्णानं आरोप केलेले आहेत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष परभणीचे आनंद भरोसे आपल्या सोबत आहेत. आनंदजी, खरंच परिस्थिती अशी एवढी गंभीर आलेली आहे परभणीमध्ये? लोकांना ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू व्हायला लागलाय रुग्णांचा? बरोबर आहे, कारण रामदासनं काल आज जे बोललेलं आहे त्याच्यावरून नाही का 12 दिवसापासून तो व्हेंटिलेटरवर, त्याला नाही का ऑक्सिजनची गरज होती, सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती. पण त्या ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये त्याची कोणतीही दखल घेतली नव्हती. आज तो मृत पावला. पण आजही एक पेशंट आम्हाला नांदेडला या ठिकाणी ऑक्सिजन अभावी नाही का हलवावा लागला. या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक ही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी देखरेख करत नाहीत, कोणताही औषधोपचार या ठिकाणी करत नाहीत आणि खरोखरच या ठिकाणी नाही का दुरावस्था ही होतच चाललेली आहे. अगदी आनंदजी, जिल्ह्यातल्या मोठ्या रुग्णालयामध्ये किती ऑक्सिजन बेड आहे त्याबद्दल काय माहिती आहे तुमच्याकडे? या ठिकाणी व्हेंटिलेटर जवळपास नाही का मला वाटतं 48च आहे. मागच्या वेळेस मी आढावा घेतला होता तर 48च व्हेंटिलेटर या ठिकाणी आहेत. त्यातले नाही का बरेचसे ग्रामीण भागामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, उपकेंद्रामध्येही आहेत. असे सर्व जिल्ह्यामध्ये एकूण 48च या ठिकाणी व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आणि ऑक्सिजनचं या ठिकाणी सांगतो, कोविड सेंटरमध्ये मागच्या वेळेसच नाही का ऑक्सिजनची ज्या नळी असतात, जे पाईप्स असतात, ते सुद्धा चोरी गेलेली होते.
आनंदजी, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, कारण परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगलीकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. दीपक सर, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयातली ही परिस्थिती आहे. खरंच गंभीर परिस्थिती झालेली आहे. काय प्रशासन म्हणून तुम्ही आता काय भूमिका घेणार या सगळ्याबद्दल? नाही, हा जो पेशंट आहे रामदास केरबाजी आदोडे, हा राहणार शहापूर तालुका परभणी, वय वर्ष 35 होतं. आणि 12 जुलैला डायलिसिसच्या संदर्भामध्ये त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की मला काही ऑक्सिजन मिळत नाहीये आणि माझं डायलिसिस काही होत नाहीये, परंतु आपण त्याचं डायलिसिस त्या तारखेनंतर ताबडतोब केलेलं होतं आणि तो पेशंट स्टेबल पण होता आणि त्याच्यावरती ट्रीटमेंटही आपण केली होती. पण अनफॉर्च्युनेटली सबसिक्वेंटली 20 तारखेला 8:38 त्या पेशंटची डेथ झालेली आहे. आणि या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, त्या पेशंटला काही ट्रीटमेंटमध्ये काही कमतरता वगैरे आहे का, या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्याकरता मी एक चौकशी समिती गठीत केलेली आहे आणि या चौकशी समितीच्या अहवालाअंती योग्य तो निर्णय मी घेतोय. अगदी दीपक सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सांगितलं की व्हिडिओ केल्यानंतर तत्काळ डायलिसिस करण्यात आलं, पण एखाद्या कोरोनाच्या रुग्णाला, जो रुग्ण डायलिसिसवर आहे, अशा रुग्णाला व्हिडिओ करावा लागतो, त्यानंतर मग सरकारी रुग्णालयातली यंत्रणा जागी होते आणि डायलिसिस केला जातो. हे कुठंतरी गंभीर नाही का वाटत? नाही, या प्रकरणामध्ये कोणाकडनं काही दिरंगाई झाली असेल किंवा काही लॅप्सेस झाले असतील तर त्याची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल. अगदी धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. आपण बघतोय दीपक मुंगलीकर, परभणीचे जिल्हाधिकारी आपल्या सोबत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला रुग्णानं व्हिडिओ केला त्यानंतर तात्काळ डायलिसिस करण्यात आलं, त्यानंतर रुग्णाची जी प्रकृती आहे ती स्थिर होती, त्यानंतर मात्र या रुग्णाचा मृत्यू झाला. आपण चौकशी समिती नेमलेली आहे. त्यानंतर जे दोषी असतील या सगळ्यामध्ये जर दिरंगाई झाली असेल तर ज्यांनी दिरंगाई केली, दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. यानंतर पुढची बातमी सोलापूरमधली आहे. सोलापूरमधला एक धक्कादायक प्रकार समोर येतोय, कारण या कोरोनाच्या काळामध्ये खासगी हॉस्पिटल कशी रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची लूट करतायत याचाच एक प्रकार सोलापूरमध्ये उघडकीला आलेला आहे. कोरोनासाठी दिल्या जाणाऱ्या उपचारांसाठी गरिबांची लूट करण्यात येते अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येते आहे. लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या घोडके कुटुंबियांवर हाच प्रकार घडलेला आहे. 1 जुलै रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर नितीन घोडके यांच्या आईला सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर 4 दिवस कोणतेही उपचार केले गेले नाहीत. त्यानंतर त्यांना तुमच्या रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून उपचारापोटी पैसे भरण्याची मागणी सुरू झाली. नातेवाईकांकडून बिलापोटी लाखो रुपये उकळले गेले. त्यानंतर रुग्ण दगावल्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर 6 तारखेला शासकीय योजनेत बसवून उपचार केल्याचा आव आणला. मात्र तोपर्यंत त्यांची आई दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तर नातेवाईकांकडून अंत्यविधीसाठी सुद्धा चक्क 13,000 रुपये घेण्यात आल्याची माहिती या सगळ्या नातेवाईकांनी दिलेली आहे. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय की कशा पद्धतीनं रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करण्यात येते, नेमका हा प्रकार काय सगळा सांगशील? संदीप, आपण पाहतो की सोलापूरचा जो मृत्यूदर आहे तो राज्यात आघाडीवरती आहे, त्याचबरोबर देशामध्ये 2ऱ्या-3ऱ्या नंबरला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे. खरं तर मागच्या 4 महिन्यांमध्ये कुठलाही रोजगार नाही आहे, हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर आता कोरोना होऊ दे पण उपचार नको अशी परिस्थिती जी आहे, अशी जी भावना आहे ती या सर्व रुग्णांची झालेली आहे. कारण सोलापूरमधील घोडके कुटुंबीय आहे, त्यांची आई, खरं तर त्यांचं वय जे आहे ते 49 वर्ष आहे आणि अतिशय धडधाकट अशा पद्धतीच्या त्या होत्या. त्यांना 1 तारखेला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू केले गेले. वास्तविक पाहता त्यांच्या जे कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी जो आरोप केलेला आहे की पहिले 4 दिवस त्यांच्यावर कुठलाही उपचार केला गेला नाही. त्यांना सांगण्यात आलं की तुमची टेस्ट जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत तुमच्यावरती उपचार सुरू करणार नाही, अशा पद्धतीचं जे काही हॉस्पिटल प्रशासनाचं उत्तर होतं. त्यानंतर 4 दिवसांनी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असं देखील त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं आणि 60,000 रुपये त्यांच्याकडनं भरून घेतले उपचारापोटीचे. वास्तविक पाहता 2 तारखेला त्यांनी अशी विनंती केली होती की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आमचा समावेश करावा आणि त्यातून आम्हाला उपचार द्यावा. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं जोपर्यंत टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत त्या योजनेत समावेश होऊ शकत नाही. म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या प्रक्रियेत विलंब करायचा. पहिली 5-6 दिवस हॉस्पिटलच्या नावावरती बिल करायचं, ते बिल वसूल करायचं आणि ज्यावेळी पेशंट दगावण्याची परिस्थिती येते
किंवा त्याच्यावर उपचारच केले जात नाही, त्यामुळे ते दगावण्याची परिस्थिती येणारच, साहजिक आहे. आणि त्यावेळेस मात्र त्याला योजनेमध्ये टाकायचं आणि त्यातून पुन्हा योजनेच्या माध्यमातून पुन्हा पैसे घ्यायचे. जवळपास लाखभर रुपये ह्या ज्या रुग्णांकडून आहेत या ठिकाणी अगदी घेतले म्हणजे गेलेले आहेत. गोरगरिबांची लूट या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून होताना दिसते आहे. त्यामुळे कोरोना होऊ दे पण उपचार नको अशी परिस्थिती झाल्याचं तुम्ही सांगितलं आणि ती खरंच गंभीर आहे. आता प्रशासन आणि सरकार या बाबतीत काय निर्णय घेते बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर दुधाच्या आंदोलनासंदर्भात जी बैठक झाली त्याविषयीची बातमी बघूयात, कारण दूध दराचं आंदोलन अजून सुद्धा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली, कारण शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान या सगळ्या दूध दराचं जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सदाभाऊ खोत यांनी बैठकीनंतर मांडलेली आहे. त्यामुळे आता दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिलेलं आहे. आता नेमकी काय भूमिका सरकार घेतंय हे बघावं लागणार आहे. ग्रामीण भागातला दूध उत्पादक शेतकऱ्याला एवढंच सांगतो की तुमच्या आर्थिक परिस्थितीला धक्का लागणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती सदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे राज्य शासन नक्कीच त्या ठिकाणी लवकरच योजना घेऊन येईल. ज्यावेळेस या राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये दूध भुकटी करण्याचा जो योजना आणि निर्णय घेतला होता, त्यावेळेस या राज्यामध्ये कुठले आंदोलन नव्हतं, त्यावेळेस या राज्यामध्ये कोणी मागणी केली नव्हती, त्यावेळेस या राज्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांनी तशा प्रकारचा विचारही मांडला नव्हता. पण हे सरकार त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या कष्टकरी लोकांसोबत कटिबद्ध आहे आणि ती कटिबद्ध लक्षात घेता आम्ही ती योजना सुमोटो स्वतःहून राज्य शासन तयार करून त्या ठिकाणी आणली होती आणि राबवली. आज सकाळपासूनच राज्यभरातल्या अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूध दराचं आंदोलन पाहायला मिळालं. शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी संघटनांचे सगळे नेते प्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मग आपण जर ही दृश्य बघितलं तर आपल्या लक्षात येईल बीड असेल, जालना, येवला, कोल्हापूर, दौंड, बुलढाणा, नांदेड, वाशिम, तुळजापूर आणि संपूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पंढरपूरमध्ये सुद्धा लोकांनी शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. कुठे रस्त्यावर दूध ओतून निषेध करण्यात आला तर काही ठिकाणी दुग्धाभिषेक घालण्यात आला आणि शासनाच्या निर्णयाचा आणि शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आलेला. ही दृश्य आहेत. आपण बघतोय की कशा पद्धतीनं शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर मुंबईतली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमय गोले यांना कोरोनाची लागण झालेली आहे. 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमय गोले गेले 4 महिने बीएमसीच्या सर्व हॉस्पिटल आणि कोविड सेंटरला भेट देत होते आणि तिथल्या सगळ्या रुग्णांच्या नियोजनामध्ये सुद्धा व्यस्त होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी सुद्धा केलेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, काय सांगशील? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या प्रकृती कशी आहे? संदीपजी, आता माहिती मिळाली त्यानुसार मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमय घोले हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यांना 7 हिल हॉस्पिटल जे मुंबई महापालिकेचं तिथे उपचारासाठी दाखल केलेलं आहे. गेले 4 महिने अमय घोले हे मुंबई महापालिकेचे कोविड केअर सेंटर असेल, क्वारंटाईन सेंटर असेल, विविध हॉस्पिटल असतील महापालिकेचे, त्या सर्व हॉस्पिटलमध्ये सातत्यानं भेट देत होते. तिथे सर्व रुग्णांची नियोजन व्यवस्था यामध्ये ते सातत्यानं व्यस्त होते आणि त्याचमुळे सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणं, यामुळे त्यांना आता कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली आणि आता थोड्याच वेळापूर्वी त्यांची कोरोना चाचणी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांची तब्येतीची विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील केलेली आहे. मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्षच पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबई महापालिकेतील जे कोविड योद्धे आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता गंभीर बनलेला आहे. अगदी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. या काही घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.